आत्ता मी माझ्या राजापूर तालुक्याच्या ठिकाणी आहे. राजापूर तालुक्यातील उन्हाळे या गावी गंगा प्रगट झालेली आहे आणि या गंगेचं दर्शन घेण्यासाठी किंवा गंगेवर अंघोळ करण्यासाठी मी आज खास आलेला आहे. मला वाटतं गंगेचं आणि माझं नातं जवळजवळ 60 वर्षाचं आहे. लहानपणी 7-8 वर्षाचा असतानासुद्धा कमीत कमी 10 किलोमीटर पायी चालत या गंगेचं स्नान करण्यासाठी येत असेल. आज पुन्हा तो योग आला आहे. गंगा प्रगट झालेली आहे आणि गंगेवर जायचं म्हटल्यानंतर पहिल्या वेळी उन्हाळे या गावी गरम पाण्याचा झरा तिथे आंघोळ करायची आणि ओल्या अंगाने गंगेवर जायचं, हा आमचा पूर्वीपासूनचा रीतिरिवाज. सर्व लोक तसंच करतात. पायी चालत या उन्हाळे या गावी गरम पाण्याच्या झऱ्यावर येतात, आंघोळ करतात आणि पायी चालत गंगेवर जातात. आता आपण सुरुवातीला गरम पाण्याचा झरा कोणत्या प्रकार आहे ते आपण पाहणार आहोत. उन्हाळ्यावर जो गरम पाण्याचा झरा आहे तो झरा थोडा खोलवर आहे. आपण त्याच्या पायऱ्या पाहतात. मी आता त्या झऱ्यावर जातोय. आणि हाच तो गरम पाण्याचा झरा. 12ही महिने हा वाहत असलेला झरा. कधीही याचा प्रवाह कमी जास्त होत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कितीही जरी पाण्याचा दुष्काळ पडला तरीसुद्धा हे पाणी वाहणं कधीच बंद होत नाही. सततधार हे पाणी 12 महिने आणि 24 तास वाहतच असतं. आपण समोर पाहताय उन्हाळेवरचा गरम पाण्याचा झरा आणि त्याच्याच बाजूला असणारं उन्हाळेवरचं महालक्ष्मी मंदिर. समोर महालक्ष्मी मातेची मूर्ती, एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे. हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्याच्या बाजूलाच हा जो गेट आहे हा उन्हाळे गरम पाण्याचा झरा या नावाचा गेट लावला आहे. आणि समोरच गरम पाण्याचा झरा आहे. तसंच त्याच्याच बाजूला महालक्ष्मी मातेचं मंदिर आपण पाहत आहे. आणि त्याच्याच एकदम कडेला ग्रामपंचायत उन्हाळे. आणि इथूनच गंगेला जाण्यासाठी एक पाखाडी आहे आणि त्या पाखाडीची सुरुवात इथून होते. आपण आता इथून गंगेवर जाणार आहोत. गंगेवरून काही येताना मुलं भेटली
आणि ती मुलं शाळेतून आलीत, पण शाळेतून येऊनसुद्धा दररोज येताना गंगेवर स्नान करून येणं एवढं मोठं भाग्य यांच्याच नशिबात असू शकतं. पहा, आपण गंगेला जाण्यासाठी कोट्यावधी खर्च करण्याचा लोक विचार करतात, पण ही मुलं मात्र दररोज गंगेवर फुकटमध्ये आंघोळ करून येतात आणि पवित्र होतात. या उन्हाळ्यावरून पायी चालत येताना ही जी पाखाडी आहे, नाही म्हटलं तरीसुद्धा 1 किलोमीटरपेक्षा जास्तच आहे. आणि या पाखाडीवर छोटी छोटी दुसरी देवस्थान आहेत. आज इथे हे दादा या मारुती मंदिरासमोर बसलेले आहेत आणि ते त्याचे पुजारी आहेत. मीही या देवस्थानाचं दर्शन घेतलं आहे. गंगेवर आल्यानंतर पहिलं स्नान जर करायचं असेल तर या कुंडामध्ये हे मूळ गंगा आणि या मूळ गंगेवर आज आंघोळ करून सर्वजण पुढच्या कुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी जातात. हे सर्वात पवित्र स्नान करण्याचं कुंड आहे. हे चंद्रकुंड आहे. त्याच्यानंतर बाणगंगा आणि सूर्यकुंड अशा सांगितलेल्या नेमानेच आंघोळ करत यावं लागतं. प्रत्येक कुंडाचं महत्त्व वेगळं आहे. त्याच्यानंतर ही जी 3 कुंड आपण पाहतात, यमुना, सरस्वती, नर्मदा, त्याच्यानंतर कृष्णा, कावेरी आणि गंगा चंद्रा, भीमा. आणि आता आपण जाणार आहोत ते काशीकुंडावर आणि काशीकुंडामध्ये स्नान करून येथील 14 कुंडांची आंघोळ पूर्ण होते. येथे असं सांगितलं जातं की या 14 कुंडामध्ये 14 नद्यांचं पाणी येत असतं आणि 14 नद्यांच्या पाण्याची आंघोळ केल्याचं पुण्य येथे लाभतं. सर्वात पवित्र असं काशीकुंड आणि या काशीकुंडावर सर्वांना नेमानं स्नान घातलं जातं. काशीकुंडावर सर्वांना कळशीनं स्नान घातलं जातंय. काशीकुंडातील पाण्याचं जर मनसोक्त आंघोळ करायची असेल तर हे काशीकुंडातील पाणी या गोमुखातून येतं आणि या गोमुखातून आलेल्या पाण्यात आपण मनसोक्त आंघोळ करू शकतो. या पवित्र गंगा स्थानावर आपण असताना या स्थानाचे मानकरी राहुल काळे हे आपल्याला माहिती देत आहेत. आपण त्याला विचारतोय की हे एवढं पवित्र स्थान असून एवढं दुर्लक्षित कसं, शासन याकडे लक्ष का देत नाही, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? पहिली गोष्ट अशी की हंगामी सरपंच असल्यामुळे फारसं गव्हर्नमेंट लक्ष देत नाही. प्रत्येक एकही रुपया इथे त्याच्यामुळे आज या कोकणात एक विनाशकारी प्रकल्प आणायचा म्हणतायत आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत आणि या कोकणच्या जमिनी विकल्या जात आहेत. मग दुबईवरून हा विनाशकारी प्रकल्प म्हणजे एवढी गटार गंगा इथे आणताय आणि ही आपली पवित्र गंगा, जगात प्रसिद्ध असलेली, जगात कुठेही एवढं पवित्र स्थान नसलेली गंगा त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. याच्याबद्दल तुमचं मत काय आहे?
काय बोलण्यासारखं नाही. विनाशकारी विपरीत बुद्धी एक म्हण आहे. कॅन्सर शेवटी याचं विनाशाकडे निघालेलं आहे. एवढंच मी म्हणणार. बघा हे सुद्धा सांगतायत की हे सगळं हे जे राजकारणी आहेत हे आपल्याला विनाशाकडे नेत आहेत. आणि या एवढ्या पवित्र, आता तुम्ही विचार करा इथे गर्दी बघा, या खूप बाहेरून लोक येतात आणि हे पवित्र स्थान आहे म्हणून ते आंघोळीसाठी येतात, पण शासन त्या गोष्टीची थोडीही दखल घेत नाहीये. आता इथे प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर फरशीसुद्धा जागेवर नाहीये आणि काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठीही जागा नाहीये. तर मला वाटतं शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आणि हे राजापूरचं नाव जे आज नकाशावर दिसतंय या गंगेमुळे दिसतंय. 3 वर्षाने गंगा येते म्हणून त्याला महत्त्व आहे. समजा ती दरवर्षी कायमस्वरूपी इथे असती तर काय झालं असतं? मग काहीच महत्त्व राहिलं नसतं, लोकही कोण आले नसते. हां, मग हे त्यांचं म्हणणं आहे की इथे जगात दुष्काळ ज्यावेळी पडतो त्यावेळी सुद्धा या मे महिन्यात ही गंगा उतरते, म्हणजे काहीतरी पवित्र आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं शासनात म्हणजे तुमचं म्हणणं आहे. ध्यान द्यावं. आता तरी तुम्ही काय ते करावं असं मला वाटतं. बरोबर आहे, शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं. करेल यापेक्षा मागूया आपण. लोकांच्या मनात ज्या भावना आहेत त्या लोकांच्या भावना न दुखवता मला वाटतं हे शासनानं करावं आणि हे पवित्र स्थानाचं संगोपन चांगल्या प्रकारे करावं एवढंच त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद काका. आपण व्यवसाय करायचा म्हणतो, प्रत्येकाला व्यवसाय करण्यासाठी सुद्धा काहीतरी थोडंफार डोकं लागतं. हे पंढरपूरवरून आलेत आणि इथे फक्त डोक्याला गंध लावायचं काम करतात, त्याच्यामध्ये सुद्धा पैसा आहे. पण आपण उगाच तरी ओरड घालतो की काम नाही, धंदा नाही, माझ्याकडे काही का. अरे कला ही आपण स्वतः जोपासली पाहिजे. गंगा तीर्थस्थानावर थाटलेली ही दुकानं बोला. बाटल्यांचं पाणी ठीक आहे, माणसं आहे आमची बसून याचा पण वरची पर्वत पाटली घेऊन यायची कशी असं ती घ्यायची तर हा गंगास्थानावर येण्याचा मुख्य गेट आहे आणि गेटच्या समोर ही अशी दुरावस्था झालेली आहे. शासन मुळीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे. इथे 3 वर्षानं येणारी ही पवित्र गंगा, मला वाटतं जगात असं कुठेच स्थान नाही आहे पवित्र स्थान, आणि असं पवित्र स्थान या राजापूरला आहे. परंतु बारमाही उत्पन्न नसल्यामुळे याकडे कोण लक्ष देत नाही असंच म्हणावं लागेल. आपलं गाव कुठचं? खेड रत्नागिरीमध्ये खेडमध्ये बिसगर गाव म्हणणं आहे, पण माझी सासरवाडी इथे राजापूर केळवडे इथे आहे. तर दरवर्षी आज मी 5 वर्ष झाले इकडे येतोय ह्या परिसरामध्ये. इथे दर 3 वर्षांनी बोला किंवा या उन्हाळे गावची जी गंगा येते त्या गंगेकरता बहुतेक असे आपले कोकणवासी आहेत ते मुंबईला चाकरमणी गेलेले असतात. ते बहुतेक या गंगोदेवीकरता म्हणजे जी गंगा येते वर्षातनं त्या 3 वर्षाकरता यात्रेकरता इथे बहुसंख्येने इथे लोक येतात. पण माझ्या मते असं इथे दुर्लक्ष असं होतंय की शासनाने इथे लक्ष दिलं पाहिजे व्यवस्थितरित्या. आपले जे पुरातन तीर्थस्थळे आहेत आपल्या कोकणातले परिसरातले बहुतेक, आज मी ब्लॉग बघतो यूट्यूबवरती, बरेचसे चॅनल्स आहेत, बरेच मित्रमंडळी आहेत आपले कोकणातली, त्यांचे ब्लॉग्स असतात की ते आपले पुरातन जे तीर्थस्थळं आहेत जे पांडवांच्या काळीन जे आहेत तीर्थस्थळ त्यावरती दुर्लक्ष केलं जातं आहे. जसं आपले महाराजांचे गडकिल्ले आहेत, ते आता गडकिल्ल्यामध्ये पण बहुतेक जणांनी रस घेतलेला आहे. त्याच पद्धतीने ह्या तीर्थस्थळाकरताही माझ्या मते असंही कोणतीतरी एक संघटना किंवा कोणत्यातरी एक कोकणवासियांनी असं पुढाकार घेऊन एक नेतृत्व केलं पाहिजे. बरं, मला एक वाटतं दुसरं, शासन आता अफाट खर्च करतंय. हो. या कोकणात एक विनाशकारी प्रकल्प येतोय.
हो. त्याच्यावर करोडो रुपये खर्च होत आहेत. हो पण ते खर्च ते करतायत, त्याच्यातून काहीतरी त्यांना इन्कम आहे. पण मला सांगा, हे म्हणजे ती एक गटारगंगा म्हणावी लागेल. हो मग ती घाण. त्याच्यापेक्षा ती घाण आहे, आपला विनाश होणार आहे. मग त्याच्यापेक्षा एवढी पवित्र गंगेवर त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? गरजेचं आहे. हा, मग हे खूपच गरजेचं वाटतं. ती घाण जी इथे घेऊन येतात ते घाण घालवण्यापेक्षा ही पवित्र गंगा पण ना, पवित्र मध्येच आपलं सर्व काय आहे. तुम्ही खरंच माझ्या मनातलं बोललात. आणि मला याच उद्देशानं मी इथे आलोय की आता जर कोकणचा जो विनाश ओढवतोय विनाश होतो. तो ओढवू नये, आणि त्याच्यासाठी आमची रात्रंदिवस धडपड चालू आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.